नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? शुभ सकाळ सगळ्यांना. आता मी चाललोय फिरायला. केसाला फिरायला म्हटलं का आवडतं. नुसतंच घरात बसून जायचं म्हटलं का मग गावाला कंटाळा येतो. त्यामुळे म्हटलं त्याला फिरायला जाऊया. तर आता मी चाललोय रत्नागिरीला. आता हिला पण आम्ही घेऊन जातोय फिरायला. हिला पण म्हटलं त्याला फिरूया थोडंसं त्याच्यामुळे. आणि हिला आम्ही बाय बाय करतोय. हिला आम्ही घेऊन नाही जातोय. हिला बाय बाय. ती आता लहान आहे ना, तिला कुठे घेऊन जाणार ना आम्ही. सांभाळणार कसं तिला ना, त्याच्यामुळे. ती मोठी झाली की तुला फिरायला नेणार ना. रागवली रे. इकडे तर ये. बाय. आम्ही चाललो. बाय बाय. मोठी झाली की तुला फिरायला नेणार. ठीक आहे फिरायला. तू नाही ना. ठीक आहे. आपण जाऊया ना. चला आपण जाऊया ना. चला उशीर होतोय. चला आता मी लांजाला आलेलो. लांजामध्ये थोडं काम होतं, ते झालं. आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. काय केसर हॅपी? केसरला ट्रॅव्हलिंग खूप आवडते हां. मग आता आपण तुला डोंगर वगैरे चढायला पण घेऊन द्यायला पाहिजे ना. होय का? डोंगर चढायला आवडतं की नाही? डोंगर चढायला नाही आवडत तिला. काय केसरला डोंगर चढायला नाही. डोंगर आणून देते तू चढत. केसर म्हणते तुम्ही तुला डोंगर आणून देते, तू चढत बसायच्या. तुला खूप आवडतं तर. तू काय हनुमान आहे का डोंगर आणून द्यायला? हनुमानाने डोंगर उतरला होता माहितीये ना. कार्टून मध्ये बघितलं तू का पिक्चर मध्ये, मूवी मध्ये वगैरे नाही बघितलं? लक्ष्मणला एक ते हे सांगतात, कसली हे रे पानं, संजीवनी. हा सॉरी, संजीवनी आणायला सांगतात. तर ती संजीवनी त्या डोंगरावरतीच असते. आणि ते त्या डोंगरावर जातात ना हनुमान. तर त्यांना माहिती नाही कोणती संजीवनी आहे. सगळे त्यांना दिसत असतात ती झाडं. त्याच्यामधली संजीवनी कोणती कशी ओळखायचं त्यांना माहिती नसतं. म्हणून ते पूर्ण डोंगर उचलतात आणि आणून देतात. आणि मग सांगतात बघा तुम्ही त्याच्यातली कोणती संजीवनी आहे ती तुम्ही या काढून. तसं तू डोंगर उचलून आणून देणार मला. आणि चढ किती डोंगर चढायचं ते. आणि तुला पण चढवणार त्याच्यावर मी. उद्या जायचं आपल्याला डोंगर चढायला. नाही तुला घेऊन जाणार. खेचत घेऊन जाणार. नाही मी काय नाही मी नाही. बघ तुला घेऊन जाते की नाही. बघायला नक्की घेऊन जाणार. अरे हा ना ग, उद्या आपण जाणार ना डोंगरावरती. चालतच जाऊया ना. मग काय तुझ्या गाडीतून कसं जाणार संतोष? पावलेत आपण कसं अर्ध्यापर्यंत धनगरापर्यंत गाडीने जायचं. काय नको तिथे कशाला, चालत जायचं आपण. चालत तुला कुठे एवढा लांब आहे? 1 तास लागतो. कुठे? पावलेत काजूच्या इथे. काजूच्या इथे पण काजूच्या इथे जायचंय म्हणते मी. काजूच्या बागेत. कलमात जाणार. काजूच्या बागेत जायचं म्हणते मी. कलमात जाऊन करायचं काय? कलम दिलेले आहेत दुसऱ्यांना. बघू. आता आम्ही आलो आहोत पावसला. स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर इकडे आता आम्ही आलेलो आहोत. नाही होतं जुनं ते. कलर वगैरे सगळं काहीतरी प्रोग्राम वगैरे झाला असेल. कलर विलर काहीतरी केलं. बाहेर आल्यात गाड्या भरपूर आहे. ऍक्च्युली आता ते आहे ना, गाड्या दुपारच्या सुट्टे आहेत ना. हा ना, मे महिना. आतमध्ये पण पूर्ण भरलेलं आहे. काय नाही, आलो होता आम्ही थोडा जरा इथे उभं राहिलो त्या दुकानामध्ये.
कारण आम्ही गाडी पार्किंग करून येत आहे तो पण म्हटलं त्याच्यासाठी जरा थांबलो. संतोष काय काय वस्तू घेतल्या इथून जरा. काय काय वस्तू घेतल्या खाजा. काय घेतलंस? काय काय घेतलं खाजा फणसाचे गरे. फणसाचे गरे घेतलेस? खाजा फणसाचे गरे नाही घेतले. हा सॉरी फणसाचे गरे नाही घेतले आम्ही. खाजा घेतला आणि आलं घेतलं. हा पापड घेतला. हा पापड इथे समोरच आहे ना ते. आला माझ्याकडे आला. ये समुद्र समुद्र. नारळाची झाडं आहे तिथे आणि बाजूला समुद्र आहे आणि आम्ही समुद्राच्या बाजूच्या रस्त्याने जातो. इथे काय स्टे वगैरे बनवलीत की काय? आपण इथे आलेलो होतो असं वाटतं. कशासाठी? हा आपण आलो ना एकदा या रोडने गेलेलो रत्नागिरीला. हा रत्नागिरीला आता आपला राजापूरला जाताना इथूनच गेलेलो आपण. समुद्र हा नेहमी सगळ्यांचा आवडता. समुद्र हे नेहमी सगळ्यांचं आवडतं ठिकाण आहे. मला तर खूपच आवडतं. केसर घाबरतं तशी थोडंफार ना, पाण्यामध्ये पण येत नाही केसर तर समुद्राच्या. मला खूप आवडतं पण थोडं पाय तरी त्याच्यावरती भिजवायला खूप आवडतं समुद्रात. काय रे बीच समोर तर हा ते सुके मच्छीचे बसलेले आहेत सुक्या मच्छी घेऊन. समोर आहे डेपो आहे ना, एसटी डेपो. दाखवायचं व्हिडिओ मध्ये. सगळे हे मार्केटच आहे. हो हे रत्नागिरी मार्केट. इथून कुठेतरी रस्ता आहे गणपतीपुळ्याला. इथून पण या मार्केट मधून.
सरळ जाऊन राहील. हा किल्ला आहे ना वैशवरचा. रत्नदुर्ग फोर्ट. वरपर्यंत गाडी जाते कुठपर्यंत नशिब. जाते काय माहिती, पण जाते मला वाटतं कुठपर्यंत ना ही गाडी. आलो इथं जवळ. Your destination is on the left. ओके बाय बाय. काय केसरचे पाय दुखले वरती चढून चढून. कुठून नाही मस्त दिसतंय ना. हा एंट्री गेट आहे ना विशू किल्ल्याचा. आणि हा इकडे हा नजारा. इथून बघा हिरवळ. इकडे समुद्र इकडे हिरवळ. आणि तोही मला वाटतं लाईट हाऊस त्याच्या बघा तिथे समोर. हा समोर जाते बघा. लाईट हाऊस जरा मोठा कर त्याला. अरे बाई इथून समुद्र पण दिसतोय. हे चारी बाजूने असं मला वाटतं आहे वाटतं ना. हा इकडे पुढे या साईडला गणपतीपुळ्याचं असतं हा. आणि हे आपण मगाशी आलो तो भाटे तिकडे असतं. घाटे बीच इकडे. हा आणि त्याचा तिथून पण मला वाटतं ते सगळं समुद्र आहे तिकडे असं ना. पूर्ण तिकडं जेट्टी आहे ना ती. इथला बघितलं का समुद्र. मग साफसफाई ठेवत नाही, येतात सर्व कचरा टाकून जातात. हे समोर मंदिर आहे. समोर मंदिर आहे म्हटलं. हाँ इथे बसले ना जरा हवा लागते. केवढं आहे बघ. बापरे काय दिसतंय ना इथून.
हा. मग थंड हवा केवढी येते बघ. असं असं लांबून काढतं तोच त्याच्यातून काढतोय असं दाखवतोय ते बाहेरचं दिसतंय. हा. लांब होत त्याच्यातून दिसतंय असं दिसतंय. हा. छान दिसत. ते दिसतं सांभाळा. केळं सांभाळायला पाहिजे. केवढा मोठा समुद्र. तिकडे हो ना तिकडे दिसतच नाही कुठपर्यंत आहे तो. इथे ते समजतंय की ते आहे ते. इकडे असं समुद्रच नाही. त्याच्यात बोटी बघ किती आहेत ते. चला समुद्र समुद्र. संतोष जमला का? मजा आली पण हा राऊंड मारायला. हा ऊन आहे म्हणून, नाहीतर खूप छान वाटलं असतं अजून ना. इथे मस्त ज्यांना वॉक करायचं त्यांनी जे इथे आजूबाजूच्या राहतात त्यांनी 2-3 राऊंड मारले बस झाले ना. मस्त इथे राऊंड मारला तर उलट छान, अजून वरती खालती असं सगळं आहे ना त्याच्यामुळे मस्त वाटलं एकदम.